आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही माणसं आहेत या घरात, कुणाचंच लक्ष म्हणून नाही. सांगायचं ना जरा आणि हाक मारायची, ताई आमच्याकडे जरा लक्ष द्या, दिवा वाती सगळं नीट पेटतंय ना हे बघा जरा. बाप्पा, एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे मी, पण वाद कशी वळायची मला खरंच नाही येत. कमलाई असत्या तर त्यांनी वळून दिली असती नाही वाद. बघा, तुला विचारून वळतीये. असं नाही, असं असेल नाही. हा, हे सोपं जाईल नाही. असं करायचं. दे, मी मदत करतो. तुम्हाला येते? हे बघ, हा कापूस असा पिंजायचा आणि हातावर ठेवून, दोन्ही हातावर ठेवून मळायचं. अरे इतकं सोपं होतं. तू ट्राय कर. हा घेऊ. आधी झाली वाद तयार. थँक्स. मैत्री, कितीही जोराचा वारा आला तरी 2 हात जवळ आले की तेवणाऱ्या दिव्याला तो वारा थांबवू शकत नाही. मला वाटतं विस्कटलेल्या नात्यांचं पण असंच असतं. दोघांनी मनापासून एकत्र यायचं ठरवलं की दुसरी कुठलीच शक्ती त्या दोघांना वेगळं करू शकत नाही. मनापासून खूप विश्वासाने पुन्हा एकदा हात पुढे करतोय. मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा एकत्र येऊया. आपल्या लेकीसाठी. तिच्याही मनात हेच आहे की झालं गेलं सगळं विसरून आपण पुन्हा एकत्र यावं. तिलाही असंच वाटतंय आणि मलाही. शक्ती, शक्ती बाळा कुठेस? बराच वेळ झाला, दिसली नाही मुलगी मला. मलाही. तिच्या रूम मध्ये असेल, नाही तर झोपली असेल एवाना. ते सकाळपासून गडबड चालली होती ना खूप. माझं लक्षच नव्हतं तिच्याकडे. भजनी मंडळ येणार आहे तर. हो, ते येणार आहेत. त्यानंतर बोलवते मी तिला खाली. अरे हो, भजनी मंडळ येणार आहे नाही का? हा बरोबर आहे. ते आल्यानंतरच बोलव तिला. हा, मी फोन करतो त्यांना. मी चहा पाण्याचं बघते. आधी का नाही भेटलास? अच्छा, जायला सगळं सांगायला हवं, पण इथून बाहेर कशी पडू? दार वाजवलं तरी डॉली हत्या आणि आजी मला आईपर्यंत पोहोचूच देणार नाही. काय करू मी काहीच कळत नाहीये. शक्ती,
आदिती, आदिती, बरं झालं तू आलीस. डॉली आत्या मला रूम मध्ये बंद करून गेलीये. मला वाटतं त्यांना कळलंय की मी आईला सत्य सांगणार आहे. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. आईला सगळं आजच्या आज कळायला हवं, पण बाहेर कशी पडू तेच कळत नाहीये. शक्ती, तुला जे शक्य आहे नेमकं तेच तू विसरतेस. म्हणजे गावाकडे असताना तू डोंबाराचे खेळ खेळायचीस, दोरीवर चालायचीस, कोलांट्या उड्या मारायचीस, किती साहसी खेळ खेळायचीस तू. आज इतकी हतबल का झालीयस? आठव, जेव्हा तू किडनॅप झाली होतीस तेव्हा स्वतः त्या गुंडांच्या तावडीतून सुटली होतीस. तेही एकटीच नाही, कितीतरी मुलांची सुटका केली होतीस. आणि आता घरातल्या माणसांना घाबरतेस. घे तुझा जुना अवतार आणि भीड सगळ्यांना. तुझं म्हणणं पटतंय मला, पण इकडनं बाहेर कशी पडू? दार बंद आहे पण खिडकी उघडी आहे ना. यश दादा, हा, ते भजनी मंडळी. अरे हो, साई स्वर भजनी मंडळ. या या, तुमचीच वाट बघत होतो. या या. काय ओम, घरचे नाही आले? नाही, येणार आहेत. अच्छा, ते भजन आहे ना. चल. इथे कशी आली? इतर लॉक केलं होतं, कसं झालं? पोट्टी भलतीच चालाक आहे ना. ती मैत्री इकडे पोचायच्या आत आपल्याला तिला पकडायला पाहिजे.